आज आपण एकदम खुसखुशीत 8 ते 10 दिवस टिकणारी तिळाची पोळी कशी बनवायची ते बघणार आहोत। तिळाची पोळी एकदम खुसखुशीत असावी। तिळाची पोळी करत असताना बऱ्याच कुठे प्रॉब्लेम येतो ना, बऱ्याच चिवट होते किंवा ती वातड होते किंवा आपण तिळाचं सारण भरलेलं असलं ते कडेपर्यंत जात नाही। अगदी खमंग आणि खुसखुशीत तिळाची पोळी कशी बनवायची ते बघणार आहोत। आज आपण 3 वेगळ्या पद्धतीने तिळाची पोळी कडेपर्यंत सारण पसरलेली कशी बनवायची तिळाची पोळी ते बघणार आहोत। अशा छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनल प्लीज एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, मित्रपरिवारामध्ये ही रेसिपी शेअर करा। वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी तिळाची पोळी करण्यासाठी 1 वाटी इतका तीळ घेतलेले आहेत। मी स्वच्छ निवडून वेगळे घेतलेले आहेत किंवा तुम्ही घरातली जी स्टीलची वाटी असते ना त्याने सुद्धा तुम्ही हे तीळ घेऊ शकता। आता म्हणजे मी 1 वाटी तीळ घेतले ना ते आता आपल्याला पॅन मध्ये काढून घ्यायचे आहेत। तीळ आहेत ना ते बिना पॉलिशचे घ्यायचे, म्हणजे काय होतं ना, गावरान तीळ आहेत ना ते चांगले असतात आणि चवीला सुद्धा तिळाची पोळी खूप छान लागते। त्याच्यामध्ये आपल्याला गावरान तीळ घ्यायचे आहेत। मंद आचेवरती सतत हलवत राहून आपल्याला भाजून घ्यायचे आहे तीळ आणि तिळाचा रंग बदलू द्यायचा नाहीये। आता ते कडवट लागू शकतात। छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत। 3 ते 4 मिनिट तीळ कसे भाजले ते ओळखायचे। 3 ते 4 मिनिट छान भाजले गेलेत ते कसे ओळखायचे ते सांगते। तीळ हातामध्ये घ्यायचा, चुरा होतोय का तो पाहायचा। जर चुरा झाला हातावरती घेतल्यानंतर तर इथे आपले तीळ छान देखील भाजून झालेले आहेत। तीळ भाजून झाले की गॅस लगेच बंद करायचा। गॅस बंद केल्यानंतर हलवून घेतलेला आहे उलटण्याने। आता आपल्याला हे पॅन मधले ना एका ताटामध्ये स्टीलच्या काढून घ्यायचं आहे आणि हे पूर्णपणे तीळ थंड करून घ्यायचे आहेत। पुन्हा त्याच पॅन मध्ये मी घेतलेले आहेत अर्धी वाटी शेंगदाणे किंवा तुम्ही हे वाटीने सुद्धा स्टीलचे प्रमाण घेऊ शकता। मी अर्धा कप घेतलेले आहेत। आता हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। मंद ते मीडियम आचेवरती आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाण्याची चांगली साल निघायला लागली की तर आपल्याला सतत हलवत राहायचं आहे हे शेंगदाण्याला आणि छान आपल्याला खरपूस छान आपल्याला साल निघेपर्यंत हे शेंगदाणे आपल्याला मंद ते मीडियम गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे देखील 3 ते 4 मिनिट मी याला छान भाजून घेतलेले आहे, खरपूस झालेले आहेत। शेंगदाणा सुद्धा फुटलेला आहे, साल वरती निघालेली आहे शेंगदाण्याची। आता हे पॅन मधले गॅस बंद करून टाकायचा आणि पॅन मधले शेंगदाणे आहेत ना ते आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे स्टीलच्या आणि पूर्णपणे दोन्ही आपल्या तीळ आणि शेंगदाणे दोन्ही आपल्याला पूर्णपणे रूम टेम्परेचरवरती थंड करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही फॅन खाली सुद्धा तुम्ही थंड करून घेऊ शकता। आता इथे तीळ आणि शेंगदाणे थंड होत आहेत तर आपण इथे कणिक मळायला घेणार आहोत। तर आपण ज्या वाटीने तीळ घेतलो ना त्याच वाटीने इथे मी 1 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकायचे चवीपुरतं आणि आपल्याला कॅटलीतल्या पळीने 1 पळी आपल्याला तेल टाकायचे, म्हणजे छान खुसखुशीत आपली तिळाची पोळी होते। याच्याकरता तेल टाकायचं आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं सर्व पूर्ण एकजीव असं तेल या पिठाला आणि थोडं पाणी घालत आपल्याला आपण चपातीची कणिक वगैरे कशी मळतो ना अगदी तसंच मळून घ्यायचं। जास्त घट्ट देखील मळायचं नाहीये पुरीसारखं। आपल्याला पोळीची कणिक कशी मळतो ना रेग्युलर आपण अगदी तसंच मळून घ्यायचं। थोडं पाणी ॲड करायचं आणि मळून घ्यायचं। आपल्याला कणिक आपल्याला रेग्युलर कणकीसारखीच मळायची, जास्त घट्ट देखील नाही जास्त पातळ देखील नाही, अगदी मीडियम कन्सिस्टन्सीची आपल्याला ही कणिक मळून घ्यायची। आता थोडंसं कॅटलीतल्या पळीने अर्धा पळी आपल्याला तेल टाकायचं आणि एकसारखी अशी आपल्याला करून घ्यायची कणिक आणि कणकेवरचे झाकण ठेवायचे आणि आपल्याला 5 ते 10 मिनिट झाकून ठेवायचे। तिकडे आपली कणिक छान मुरते तर इथे आपले तीळ आणि शेंगदाणे सुरुवातीला आपण जे भाजून घेतले होते ना एका ताटामध्ये काढून घेतले होते ना ते पूर्णपणे मी थंड करून घेतले आहेत। पूर्ण देखील थंड झाले आहेत आणि शेंगदाण्याची सुद्धा साल निघते बघू शकताय तुम्ही। आता इथे एक मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं आपल्याला आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला आहे ना तीळ आपल्याला बारीक करून घ्यायचे। तीळ आणि शेंगदाणे एकत्र अजिबात टाकायचे नाहीत, तर बारीक होत नाही, तीळ अख्खे राहतात। आता आपल्याला तीळ सुरुवातीला बारीक करून घ्यायचे, बंद चालू करून मिक्सर बघू शकताय बारीक छान करून घ्यायचे मिक्सरला। आता ती छान बारीक झाली की मी इथे शेंगदाणे घेतलेत। मी शेंगदाण्यावरची साल काढणार नाहीये, तुम्ही काढू शकता तुम्हाला काढायचे असेल तर। आता बंद चालू करून शेंगदाणे देखील आणखीन एकदा फिरून घ्यायचे। आता इथे मी घेतलेला आहे 1 कप गूळ
किंवा एक वाटी तुम्ही गूळ देखील घेऊ शकता। आता ह्याला बंद चालू करून आपल्याला मिक्सरवरती फिरवून घ्यायचे बारीक असं। इथे बघू शकता, इथे आपलं सारण देखील तयार आहे तिळाच्या पोळीचं। आता एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचंय, मोठ्या ताटामध्ये। आता हे सारण जे आहे ना आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे, वेलची टाकायची। वेलची आहे ना मी 2-3 वेलची कुटून घेतलेली आहे, ती टाकायची आहे आणि स्वाद खूप छान उतरतो वेलचीचा। ती टाकल्यानंतर इथे मी घेतलेलं आहे जायफळ। जायफळ आहे ना आपल्याला असं खिसणीवरती आहे ना किसून टाकायचे, कारण गुळा असल्यामुळे त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो जायफळचा, त्याच्यामुळे जायफळ टाकायचं, खूप छान लागते पोळीसुद्धा। आता जायफळ किसून आणि वेलची टाकल्यानंतर आपल्याला एकजीव करून घ्यायचे, म्हणजे जायफळ आणि वेलची जी आहे ना एकजीव व्हावी या सारणामध्ये तिळाच्या पोळीच्या। इथे आपलं सारण देखील रेडी झालेलं आहे। लगेच आता आपण तिळाची पोळी करायला घेणार आहोत। माझा गूळ आहे ना तो ओला होता, त्याच्याकरता माझं कूट आहे ना छान असं मऊसूत झालेलं आहे। जर तुमचं कोरडं झालं असेल ना 1 चमचा दूध टाकून तुम्ही ह्याला सारणाला व्यवस्थित असं एकजीव करू शकता, म्हणजे तुमचं सारण व्यवस्थित असं पोळीमध्ये बसेल आणि फुटणार देखील नाही पोळी कोरडं झाल्यामुळे सारण। आता आपण जी कणिक मळून घेतली ना, कणिकेमधून आपल्याला चपाती एवढा गोळा घ्यायचा आहे हातावरती। हाताला तेल लावू शकता, म्हणजे हाताला चिटकणार नाही गोळा आहे तो। आणि ह्याच्यामधला थोडासा गोळा काढून घ्यायचा आहे, अगदी थोडासा करून घेतलेला आहे। आता काय करायचे माहिती आहे का, आता आपल्याला पिठामध्ये आपल्याला ह्याला घोळून घ्यायचं आहे या गोळ्याला। आणि ह्याला आपण ह्याला पुरणपोळीला पारी कशी करतो ना तशी अगदी आपल्याला करायची। बघू शकता तुम्ही दोन्ही हाताने करून घ्यायचे। पीठ लावायचं, म्हणजे हातात चिटकणार नाही पारी करताना। आता जे आपण सारण केलं होतं ना त्यात आपल्याला भरून घ्यायचं या पद्धतीने। बघू शकता माझं आहे ना थोडंसं सारण व्यवस्थित असं झालेलं आहे, मऊ झालेलं आहे। जर तुमचं कोरडं झालं असेल ना तुम्ही 1 चमचा सारणामध्ये दूध टाकायचं, म्हणजे तुमचं सारण आहे ना ते व्यवस्थित होईल। आता ह्याच्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचे सारण, व्यवस्थित असं बंद करायचे वरच्या ज्या कडा आहेत त्या, आणि व्यवस्थित असं कडेपर्यंत सारण पसरलं याच्याकरता हातावरती आपल्याला करून घ्यायचे भाकरीसारखं। आणि हे आता आपल्याला लाटून घ्यायचे, पोळी आहे ना ती एकसारखी अशी गोलाकार मस्त अशी लाटून घ्यायची आहे या पद्धतीने। बघू शकताय तुम्ही। आणि तुम्हाला इथे मी एक ट्रिक सांगणार आहे, कडेपर्यंत बऱ्याच जणांचं कडेपर्यंत सारण पसरलं जात नाही। बघू शकता तुम्ही माझं देखील कडेपर्यंत सारण पसरलं जात नाही। आता तुम्हाला इथे मी ट्रिक सांगणार आहे, म्हणजे ज्यांचं कुणाचं कडेपर्यंत सारण पसरलं जात नाही ना, इथे मी घेतलेला आहे पिझ्झा कटर, किंवा तुम्ही फिरकीचा चमचा असतो ना घरी तो सुद्धा घेऊ शकता। आता कडा आहेत ना बाजूच्या त्या काढून घ्यायच्या। इथे बघू शकता आपली पुरणपोळी आहे ना अगदी मस्त कडेपर्यंत सारण पसरलेली झालेली आहे। आता आपल्याला इथे बाजूला लगेच मी तवा गरम करून घेतलेला, तव्यावरती आपल्याला ही तिळाची पोळी टाकायची आणि एक बाजू छान शिकली की दुसऱ्या बाजूने पलटी मारून घ्यायची। आणि ही पोळी आहे ना आपल्याला तेल लावून घ्यायची, किंवा तुम्ही तूप देखील लावू शकता। व्यवस्थित असं आपल्याला तेल लावून घ्यायचे दोन्ही बाजूनी पोळीला। आणि बघू शकता तिळाची पोळी तुम्हाला की खूप छान अप्रतिम चवीची लागते। आणि ही तिळाची पोळी आहे ना थंडीमध्ये आवर्जून खावी, कारण तीळ असतात ना ती उष्ण असतात, त्यामुळे आपल्याला तिळाची पोळी खाल्लीच पाहिजे। आणि चवीला तर मला इतकी टेस्टी लागते ना। बघू शकताय खरपूस दोन्ही बाजूनी छान भाजली आहे, काढून घेणार आहोत। आता तुम्हाला दुसरी पद्धतीने एक दाखवणार आहे। 2 छोटे आकार पुरी एवढे गोळे करून घ्यायचे आणि आपण पुरी कशी लाटतो ना अगदी त्या पद्धतीने पुरी सारखं लाटून घ्यायचं। या दोन्ही मी या पद्धतीने लाटून घेते या गोळ्याला, फक्त एक समान लाटायचे, म्हणजे आपण जो सारण भरणार आहे ना तिळाचं, इथे मी तिळाचं सारण भरून घेत आहे। तिळाचं सारण दोन्ही लाटा एकसारख्याच असायच्या, नाहीतर मग काय होईल ते बाहेर जाईल। एक लाटी आहे ती, त्याच्याकरता एकसारखं असं आपल्याला आणि व्यवस्थित असं आपल्याला पसरून भरायचं हे सारण। आणि जी आपण दुसरी पोळी लाटली होती ना ती आपल्याला वरती अशी ठेवायची, आणि कडा ज्या आहेत ना व्यवस्थित अशा बंद करायच्या, किंवा तुम्ही दुधाचा किंवा हातकड्याने हात असा बोटाने हे करू शकता आणि कडा देखील बंद करू शकता या पद्धतीने। आणि आपली एकसारखी हातावरती करून घ्यायची। पीठ लावायचं, पोळपाटावरती पीठ टाकायचं आणि पीठ टाकल्यानंतर आपल्याला एकसारखी अशी पोळी लाटता येते। बघू शकताय, आणि सारण सुद्धा बाहेर येत नाही या पद्धतीने। बघू शकता अगदी नवशिक्या सुद्धा म्हणू शकते, इतकी छान अशी पोळी बनवून तयार होते। कडेपर्यंत सारण पसरल्यात नाही, अजिबात टेन्शन येत नाही, अगदी कडेपर्यंत सारण पसरलं जातं।
जर तुम्ही पुरणपोळीसारखं जर जशी केली तर कडेपर्यंत बऱ्याच जणांना सारण पसरलं जात नाही, पण या पद्धतीने जर तुम्ही तिळाची पोळी बनवली टेन्शनच येणार नाही तुम्हाला अजिबात तिळाचं सारण कडेपर्यंत पसरलं जाईल वगैरे. तरी ते बघू शकताय दोन्ही बाजूने आपल्याला तेल लावून घ्यायचे. बघू शकता अगदी टम्म देखील छान फुगली देखील आहे तिळाची पोळी. दोन्ही बाजूनी मस्त अशी गोल्डन रंगावरती आपल्याला खरपूस तिळाची पोळी भाजून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही. माझ्या तर तोंडाला पाणी सुटलं आहे, तुमच्या देखील सुटलं असेल. आता ही दोन्ही बाजूने मी मीडियम किंवा हाय गॅसवरती भाजून घेतलेली ती काढून घ्यायची आहे. आता तुम्हाला तिसरी स्टेप सांगणार आहे, म्हणजे तिसऱ्या पद्धतीने तिळाची पोळी कशी लाटायची. आपल्याला कणके एवढा आपल्याला गोळा करून घ्यायचा चपाती एवढा आणि असे लांबट आकाराचे लाटायचे. हे बघू शकता या पद्धतीने. आणि मधून आहे ना असं हाताने ही करून घ्यायचं. बघू शकता या पद्धतीने करून घ्यायचं आहे. आपल्याला सारण आहे ना तिळाचं ते भरून घ्यायचं एका बाजूला आणि हे जो भाग आहे ना पोळीचा तो आपल्याला वरती असा ठेवायचं आहे. मध्ये जे कडा ज्या आहेत ना बाजूच्या व्यवस्थित अशा बंद करायच्या, म्हणजे फुटू नये याच्याकरता. फुटत तर नाहीच नाही, पण व्यवस्थित अशा बंद करायच्या आणि पीठ लावायचे आणि व्यवस्थित असं लाटून घ्यायचं. या पद्धतीने सुद्धा तुम्ही तिळाची पोळी बनवू शकता. अगदी कडेपर्यंत सारण पसरलं जातं, म्हणजे टेन्शनच येणार नाही अजिबात कडेपर्यंत सारण पसरलं जाईल नाही जाईल. तुम्ही या ट्रिकने किंवा या पद्धतीने तिन्ही या पद्धतीने तुम्ही या तिळाच्या पोळ्या करून बघू शकता. तुम्ही अगदी गोलाकार छान लाटून झालेली आहे. कडा वगैरे छान लाटले देखील आहेत. मस्त आपली तिळाची पोळी बनवून तयार झाली. आता लगेच आपल्याला भाजायची आहे. दोन्हीही बाजूने आपल्याला खरपूस मस्त अशी तिळाची पोळी भाजून घ्यायची आहे. तिळाच्या पोळीला आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचे. या पद्धतीने दोन्ही बाजूने लावणे आणि खरपूस आणि छान अशी गोल्डन रंगावरती आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे. गरम गरम पोळी आहे ना ही जाळीवरती काढायची या पद्धतीने. आणि ही पोळी बघू शकता तुम्ही एकदम अशी मस्त टम्म फुगणारी, अगदी कडेपर्यंत सारण पसरलेली. ज्या काय तुम्हाला इथे मी तीन पद्धतीने आजच्या तिळाच्या पोळीच्या ज्या पद्धत सांगितली ना, ट्रिक सांगितली ना, ती तुम्ही फॉलो जर केली ना अगदी कडेपर्यंत सारण पसरलेली मस्त बनवून तयार होईल. बघू शकता तुम्ही. आता तुम्हाला दाखवते. बघू शकता तुम्ही. आता तुम्हाला उघडून दाखवते. अगदी कडेपर्यंत सारण पसरलेली आपली इथे तिळाची पोळी देखील बनवून तयार झालेली आहे. तुम्ही कुठल्या पद्धतीने बनवू शकता, तिन्ही पद्धतीने कुठल्याही. इथे बघू शकता अगदी खमंग खुसखुशीत आपली इथे तिळाच्या पोळी वातण न होता अगदी छान मस्त बनवून तयार झाले. प्रवासासाठी तुम्ही ही तिळाची पोळी नेऊ शकता किंवा 3 ते 4 दिवस टिकणारी ही तिळाची पोळी तुमची बनवून तयार झाली. बाहेर सुद्धा 3 ते 4 दिवस राहू शकते, इतकी ही मस्त बनवून तयार होते. थंडीमध्ये तुम्ही आवर्जून करून बघा आणि कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा. तर आजची रेसिपी तुम्हाला तिळाची पोळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनलला प्लीज एक लाईक करा, सबस्क्राईब करा. मित्रपरिवारामध्ये ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी तुम्ही पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. चला तर मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.